यस मित्रांनो, तर आपण आज पाहणार आहोत इम्पॉर्टंट स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र यांनी कोणकोणता सिलेबस हा केमिस्ट्री 11 साठी ठेवलेला आहे किंवा कोणकोणता सिलेबस कट केलेला आहे या वर्षीच्या 11 सायन्स केमिस्ट्री साठी. हे फक्त या वर्षीच्या 11 सायन्सच्या मुलांसाठी आहे. तर आपण तो सिलेबस पाहणार आहे की कोणकोणता सिलेबस या वर्षी तुम्हाला स्टडीसाठी नाहीये, कोणकोणते टॉपिक यासाठी स्टडीसाठी नाहीयेत केमिस्ट्री या विषयामधले. ओके, तर फर्स्ट चॅप्टर बघू शकता, जो 11 सायन्सचा फर्स्ट चॅप्टर आहे. यस, तो चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्यातील इंट्रोडक्शन पार्ट तुमच्यासाठी अभ्यासाला नाहीये. नेचर ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक नाहीये. मॅटर्स, प्युअर सबस्टन्स, व्हेरियस मिक्सचर, स्टेट ऑफ मॅटर्स, लॉ ऑफ कन्व्हर्जेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोजिशन्स, लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन प्रपोजिशन आणि डाल्टन ॲटोमेटिक थेरी, हे सगळे टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाहीयेत. जे काही टॉपिक या चॅप्टर मध्ये राहिलेले आहेत ते बाकी सगळे तुमच्या अभ्यासासाठी आहेत. तर सेकंड चॅप्टर आहे तुमचा, तो तुम्ही पाहू शकता, जो आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. त्यातील इंट्रोडक्शन पार्ट तुम्हाला अभ्यासाला नाहीये. मॅथमेटिकल पार्ट, ऑपरेशन अँड एरर अनालिसिस, सायंटिफिक नोटेशन, सिग्निफिकंट फिगर्स, रूल्स ऑफ डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर्स, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर्स, हे सगळे टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाहीयेत 11वी सायन्सच्या मुलांना सेकंड चॅप्टर मधले. ओके, हे जे काही दिसते तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो, यातील हे काही जे आहे हे पूर्ण तुमच्या या वर्षीच्या अभ्यासासाठी तुम्हाला नाहीये. ओके, जे काही यातले टॉपिक उरलेले आहेत तुमच्या स्टेट बोर्ड मधले तेच फक्त तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी असणार आहेत. ओके, तुमच्या थर्ड चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय नाहीये ते पण तुम्ही पाहू शकतात. ओके, सम एनालिटिकल टेक्निक्स इंट्रोडक्शन पार्ट असणार आहे आणि क्रोमॅटोग्राफी हा पार्ट नसणार आहे. ओके, इंट्रोडक्शन आणि क्रोमॅटोग्राफी हे दोन पार्ट तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाहीयेत. ओके, अदरवाइज जे काही टॉपिक राहिलेले आहेत तुमच्या चॅप्टर पैकी ते तुम्हाला अभ्यासासाठी असणार आहेत. ओके, त्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, फोर्थ चॅप्टर काय आहे आपला? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, तुम्हाला काय अभ्यासासाठी आहे किंवा नाही ते आपण पाहत आहे. ओके, त्यातला फोर्थ नंबर चॅप्टर तुमचा जो आहे सम एनालिटिकल टेक्निक्स अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे तुमचा फोर्थ चॅप्टर. यस, प्रत्येकाने लक्ष द्या इकडे. यस, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, त्यामध्ये तुम्हाला काय काय आहे तर सब ॲटोमिक पार्टिकल्स हा अभ्यासासाठी नाहीये. वेस्ट पार्टिकल, ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेडिएशन्स इन्क्लुडेड प्रॉब्लेम 4.4 अँड 4.5 हे तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाही आहेत. ओके, माझी स्क्रीन प्रत्येकाला दिसत असेल. ओके, थोडं बारीक लक्ष द्या, तुम्हाला समजेल. ओके, चला नेक्स्ट फिफ्थ चॅप्टर आहे तुमचा केमिकल बॉन्डिंग. त्यातील एवढे सगळे पॉईंट तुम्हाला अभ्यासासाठी नाहीयेत. इंट्रोडक्शन पार्ट नाहीये, कोझल अँड लेविस अप्रोच ऑफ केमिकल बॉन्डिंग तो नाहीये, आयोनिक बॉन्ड, त्याच्यानंतर आयोनिक सॉलिड अँड लॅक्टिक एथाल्फी, त्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड, त्यानंतर फॉर्मल चार्ज, हे सगळे टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाही आहेत. त्यानंतर तुमचा 6 नंबरचा चॅप्टर आहे जो आहे रेडॉक्स रिॲक्शन. ओके, तर त्यातील तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट नसणार आहे. त्यानंतर क्लासिकल आयडियाज अँड ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक नसणार आहे. त्यानंतर आयोनिक इलेक्ट्रॉन मेथड, हाल्फ रिॲक्शन मेथड हे तुम्हाला अभ्यासासाठी नसणार आहे. यस, त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल. ओके, तुमचा 8 नंबर चॅप्टर तुम्ही पाहू शकता. 8 नंबर चॅप्टर. ओके, एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, त्यातील हायड्रोजन्स, त्यानंतर इम्पॉर्टन्स इथे पाहू शकता, इकडे लक्ष द्या. हायड्रोजन, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ एलिमेंट ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, त्यानंतर सोडियम कार्बोनेट, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, हायड्रोजन पेरॉक्साइड हे टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी नाहीयेत. जे इथे टॉपिक आपण दिलेले आहेत हेच टॉपिक फक्त या वर्षी तुम्हाला अभ्यासासाठी नाहीयेत. जे टॉपिक या चॅप्टर मधले राहिलेले आहेत किंवा जे काही शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी आहेत. एवढं सिंपल लक्षात ठेवा प्रत्येकानं. ओके, इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या. 9 नंबर चॅप्टर आहे तुमचा एलिमेंट ऑफ ग्रुप 30-40. ओके, तर त्यामधील पण इंट्रोडक्शन, त्यानंतर अलोट्रॉप्स ऑफ कार्बन्स, केमिस्ट्री ऑफ द नॉटेबल कंपाऊंड ऑफ एलिमेंट ग्रुप 30, 40 अँड 50,
ते तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाहीये. त्यानंतर 10 नंबर चॅप्टर आहे तुमचा, ते लक्ष देऊ शकता. त्यातले स्टेट ऑफ मॅटर अँड गॅसेस अँड लिक्विड स्टेट हा चॅप्टर आहे तुमचा 10. त्यातील तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट नाहीये. लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस अँड द क्रिटिकल कॉन्स्टंट हा टॉपिक नाहीये. त्यानंतर लिक्विड स्टेट, व्हेपर, प्रेशर, सरफेस टेन्शन अँड द viscosity only understanding of concept, factor affecting vapor pressure, application of surface tension, हे सगळे टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासासाठी नाही आहेत. ओके. 11 तुमचा चॅप्टर आहे जो आहे अडॉप्शन अँड कोलाइड्स. त्यातील एवढे सगळे चॅप्टर टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी नाहीत. लक्ष द्या. इंट्रोडक्शन, अडॉप्शन ऑफ आयसोथेरम, होमोजिनियस, त्यानंतर हेटेरोजिनियस, त्यानंतर इनहॅबिटर्स, त्यानंतर theories of heterogeneous catalyst, preparation of colloids, purification and colloid solution, electric properties आणि coagulation, method of coagulations. ओके. हे केमिस्ट्रीचं सांगतोय. ओके. त्यानंतर तुमचा 12 नंबरचा जो चॅप्टर आहे केमिकल इक्विलिब्रियम. ओके. त्यातील ऍप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये. ओके. त्यानंतर तुमचा जो काही 13 नंबरचा चॅप्टर आहे, ओके, न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी, त्यातील एवढे जे काही टॉपिक दिलेले आहेत तिथं, जसं की क्लासिफिकेशन ऑफ इन्क्लूड, त्यानंतर न्यूक्लिअर पोटेन्शियल, त्यानंतर न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट, हे टॉपिक पण तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहेत. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर तुमचा जो 14 नंबरचा चॅप्टर आहे तुमचा बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यातील इंट्रोडक्शन पार्ट तुमच्यासाठी नाहीये. आणि टेक्निकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन हा टॉपिक एक तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये या वर्षीचा. त्यानंतर तुमचा जो 15 नंबरचा चॅप्टर आहे जो आहे हायड्रोकार्बन्स. ओके. त्यातील तुम्हाला इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन, फ्री रॅडिकल्स, मेकॅनिझम, हॅलोजिनेस ऑफ अल्केन्स, त्यानंतर कंझ्युम्शन, त्यानंतर पायलॉलिसिस, रेफरिंग इंडस्ट्रियल सोर्स ऑफ अल्किन्स, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हा पार्ट अभ्यासासाठी नाहीये. ओके. एवढं सिंपल लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके. चला. त्यानंतर आहे तुमचा लास्ट चॅप्टर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. त्यातला इंट्रोडक्शन पार्ट नाहीये. ट्रेडिशनल नॉलेज इन मेडिसिन तो पार्ट नाहीये. ओके. ओके. सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. नंतर ऍक्टिव्हिटीज ऑफ इंटिग्रेशन ऑफ सम मेडिकल प्लांट्स हा टॉपिक पण तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये. तर आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला या वर्षीच्या 11 साठी तुम्हाला कोणकोणते टॉपिक अभ्यासासाठी नाहीयेत. ओके. हे आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. ओके. तर या पुढील पण व्हिडिओ असेच जे काही महत्त्वाचे असतील 11वी सायन्स, केमिस्ट्री रिलेटेड किंवा बायोलॉजी रिलेटेड, तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. लाईक करायला विसरू नका व्हिडिओज. ओके. कारण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्याकडून मिस व्हायला नाही पाहिजेत. ओके. ओके. चला, नक्कीच धन्यवाद मित्रांनो. तर लक्षामध्ये ठेवा, एवढे टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये. जे काही टॉपिक राहिले त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, मार्क मिळवा. वेल द बेस्ट.